हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि सकाळी लिक्विड देऊ का? आणि सकाळी सकाळी सगळ्यांचीच गडबड चालू आहे. दादांना जायचं आहे, दीदींच्या भावाचं लग्न आहे, तर दादांना तिकडं जायचं आहे. आज सकाळी सकाळी चालले ते दीदींना डावसवरून घेतील आणि मग जाणार आहे. तर आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर इथे मी 1 तासापासून भोपळा कट करते, मला मुहूर्तच लागत नाही त्याला. आणि बाहेर आत्यांची चालू होती साफसफाई, तर यांनी लगेच त्यांच्या गाडीची साफसफाई करायला घेतली. हे बघा आमचे घरचे आंबे आज उतरून घेतले सगळे, कारण इतक्या कायऱ्या पडताय ना की बस. आणि ते पडल्या का त्यांचा काहीच उपयोग होत नाही. ते पडले का ते व्यवस्थित पिकत पण नाही, खराब होऊन जाते मग. आणि वाऱ्याने ते सारखेच पडू राहिले. आता एवढे उरले होते तेवढे उतरून घेतलेले, आता ते पिकत घालायचे आणि मग खायचे. हा आंबटले लागतो तसं कैरी, पण आंबाला गोड आहे त्याचा, त्यामुळं ते पटकन उतरून घेतले. आणि तिकडचं आंबा तर एवढा गोडच नाही. तर बघू आता हे कसे पिकतात. तर गाईस मस्तपैकी एक झोप झाली, जेवण केलं आणि मस्त अशी झोपले. आणि आता 4 वाजले आणि उठले, पण इतकं ऊन आहे बाहेर, अजिबात निघूशी वाटत नाही. अशा गरम झळायला लागतं आहे. आणि असं वाटतं आहे पाऊस पडायला पाहिजे. पाऊस पडल्याने ॲटलिस्ट झळाया तरी कमी होतील, कारण बाहेर थोडं जरी, घरातसुद्धा इतक्या गरम वाफा लागत आहे फॅनमुळं, अशा सारख्या गरम वाफा लागत आहे. चिकूसुद्धा सारखा सावलीला बसतो आहे, नाहीतर असं गार पाण्याच्या तिथं आता धुणत होते ना, तर तिथं खड्डं करतो तिथं बसतो, कारण त्याला बी किती गरम वाटत असणार आहे बाहेर. आमच्या यांनी काय दिदी म्हणा का असं मी होते तर कधी मला काही करू नये. माय संग कधी जेवलेली 8 दिवस एकटी जेवले, तर कधी माय संग जेवली तसंच आलो म्हणून मी करतोय बरं. तू लगेच ब्लॉग मध्ये असं नको. नाही बाई, ही लई काम करू राहिले दीदी, तुम्हाला काय सांगू आता. हां हा थोडं ते परतू द्या ना तेल. हां आता लगेच नाही करायचं ना, तूप तेल टाकलं म्हणून. तर आज आम्ही तिघंच घरी जेवायला, म्हणजे आत्या, सुनील आणि मी, कारण दादांना जायचं. नावाने हाक मारते. काय म्हणावं तुला? काय म्हणू? हां हां मग म्हणू का असं म्हणू का? कानाची काकी, कानाचा काका. बरं हां. तर कानाचे काका, कानाची आजी आणि कानाची काकी 3 जण आहे घरी जेवायला. आणि कानाचे बाबा आहे ना, त्यांना एका ठिकाणी आमंत्रण आहे, तर कानाचे बाबा तिकडं जाणार आहे. त्याच्यामुळं आता कानाची काकी फक्त मसाले भात आणि शेवयाची खीर बनवणार आहे, कारण आम्ही तिघाचे जेवायला. त्यामुळं म्हटलं बाकीचं काही बनवण्यापेक्षा, आणि उन्हाळ्यात असं जास्त भाजी पोळी खाण्याची इच्छाच होत नाही. मग आता मस्त शेवयाची खीर बनवायची आणि मसाले भात, जो की माझा खूप फेवरेट आहे, कधी पण करायला हवं. लगेच करून खाऊन रेडी. आलं भोय लगेच. याला पहिली चपाती टाकावं लागेल, मग मला बसावं लागेल, नाही तर ते माग माग येईल. तर आम्ही दोघं पण इथं पाण्यात पाय ठेवून बसलो आहे, कारण मोठे मोठे पाय. इतकं गरम आहे ना का बस. आता तू नाही का एक ट्रिक सांगतो तुला. काय? 1 मिनिट ठेवायचं, नंतर असे वर काढून घ्यायचे. गार हवा लागली ना, असं भारी वाटत काय सांग. अगं बाया, मग असं करायचं ना. मी काय म्हणते, मग असं करायचं, डायरेक्ट डोक्यावर नळी धरायची, नळी बाजूला घ्यायची. काय जोक मारती? जोक नव्हता हा, खरंच चांगलं सजेशन दिलं होतं मी तुम्हाला. असं काही बी नको घेत जाऊ ग मला ब्लॉगवर. काय ढेकर दिला? ती तुमची बॅड मॅनर्स आहे ना, जांभळी देणं, ढेकर देणं. आपण कंट्रोल केलं पाहिजे ना, लोकाला नाव ठेवून उपयोग नाही ना. हां काय म्हणतो आपण त्याला? नाही काय म्हणता तुम्ही? मला काय शब्द मारला होता त्या दिवशी? काही एटिकेट्स, मॅनर्स मारला होता.
हा म्हणजे ते आता कसं मला मारला तसंच शब्द तसा मारला तसाच मारला होता मी तुम्हाला शब्द. लाईट चमकतोय फ्लॅश लाईट बंद कर. अहो तुम्ही गोरे दिसताय ना म्हणून. आज करमत नाही ना घरात. हा उद्यापासून गंधाला नाही गंधाला त्याच्यामुळे उद्यापासून अजून मज्जा. दोन्ही दादा गायब आहे. हा मोठे दादा पण नाही छोटे दादा पण नाही. छोटे दादा छोटे दादा मायक्रो दादा पण नाही. मायक्रो दादा उद्या येतील. साहेब येते साहेब. नाही शेट शेट लोक येते उद्या. एंटरटेनमेंटचे अध्यक्ष आहे. हो उद्या येतील आमचे अध्यक्ष. उद्या अध्यक्ष आले का मग घरात लय मज्जा. मग टाइम नाहीतर घर असं नसतं, असं शांत होतं. आज टाईम पुढं जाईल का आम्हाला कळायचं नाही. रोज आम्ही नुसते घड्याळाकडे पाहिजे, खाली पाहिजे, घड्याळाकडे पाहिजे, मोबाईल पाहिजे. मोबाईल पाहून सुद्धा कटळून जाईल. मोबाईल पाहून बी कटळत होतो. करा पण. तर गाईज आम्ही आलोय झोपायला आणि आज बी इतकं गरम आहे तर आम्ही ठरवले आज कूलर वापरू आम्ही. कारण दादा पण नाही आज, तर ही बोलली की आज आपण इकडचं कूलर इकडं आणू. हे आणलं बियांनी. हे बघा आज कूलर लावून झोपणार. त्याच्यासाठी आम्ही एवढी मोठी नळी जोडली. काय करणार, गरमच इतकं आहे, काही बी जुगाड करू शकतो माणूस. हे बघा नळी काय छोटी नाही जोडेल, इथून इथपर्यंत डायरेक्ट कूलरमध्ये.